नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया पित्ताशय खडे किंवा गॉल ब्लॅडर स्टोन याबद्दल थोडीशी पण महत्त्वाची माहिती. जेवणानंतर अचानक उजव्या बाजूला ज्यावेळेस सिव्हिअर कळ लागते किंवा खूप जोरात कळ लागते तर हे साधी ॲसिडिटीचं लक्षण नाही आहे. हा गॉल ब्लॅडर स्टोनचा क्लासिकल पेन आहे. गॉल ब्लॅडर म्हणजेच पित्ताशय हा आपल्या बॉडीतला लिव्हरच्या खाली असलेला पित्त साठवणारा म्हणजेच बाईल स्टोरेज करणारा एक छोटा बॅग किंवा एक छोटी पिशवी. ज्यावेळेस ऑइली किंवा हेवी फूड आपण खातो त्यावेळेस गॉल ब्लॅडर म्हणजेच पित्ताशय जोराजोरात कॉन्ट्रॅक्ट होतो. पण आत स्टोन असेल तर कॉन्ट्रॅक्शन होताच स्टोन फसतो आणि कळ सुरू होते. हा पेन फक्त उजव्या बाजूला राहत नाही, शोल्डर ब्लेडपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे इथून स्टार्ट झालेला तो पेन मागच्या साईडला इथपर्यंत जाऊ शकतो. कारण गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशय आणि शोल्डर यांचा नर्व कनेक्शन सेम असतो. फॅटी फूड खाल्ल्यावर 30 मिनिटे ते 1 तासात पेन खूप जास्त वाढून जातो. काही लोकांमध्ये मळमळ म्हणजेच नौशिया, ओमेटिंग म्हणजेच उलट्या, ब्लोटिंग्स म्हणजे पोट गच्च भरल्यासारखं ही दिसून येतं आपल्याला. जे स्मॉल स्टोन असतात जास्त वेळा ते डेंजरस असतात, कारण ते जी नळी असते डक्ट असते त्याच्यामध्ये अडकू शकतात आणि त्याच्यामुळे ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे एक प्रकारचा कावीळ असतो तो. तर मोठे स्टोन जे असतात ते सायलेंट राहू शकतात, पण छोटे स्टोन थोडेसे डेंजरस असतात. अँटासिड गोळ्या घेऊन काहीच फायदा होत नाही, कारण ॲसिडिटी नाही आहे, मेकॅनिकल पेन आहे. तर त्याला मुळापासून उपचार करणं खूप गरजेचं आहे. पेन रिपीटेड असेल, ताप असेल, स्किन किंवा डोळे पिवळे दिसत असतील तर हे जॉन्डिसचे वॉर्निंग सिम्पटम्स आहेत. सिम्पटम दिसले तर लवकर तपासणी करणं खूप गरजेचं आहे, कारण अर्ली डायग्नोसिस कॉम्प्लिकेशन्स टाळतात. आणि तुम्हाला गॉल ब्लॅडर स्टोनची ट्रीटमेंट हवी असेल तर श्री स्वामी सेवा क्लिनिक विरार येथे आपल्याकडे गॉल ब्लॅडर स्टोनसाठी औषधे उपलब्ध आहेत. धन्यवाद.